लग्नानंतर होईलच प्रेम भाग 9। पूजेनंतर जेजुरीला जायचं असल्यामुळं सगळ्यांची जायची गडबड सुरूच होती। प्रांजू म्हणाली, चला आवरा पटापटा, निघायचं आहे आपल्याला। नैना म्हणाली, का ग, तुला का इतकी घाई झाली? आरुषी म्हणाली, तिला घाई असणारच ना, फिरायचा विषय निघाल्यावर बाईसाहेबांच्या अंगात तर संचारतेस। प्रांजूने मान हलवत केस झटकले। स्वरा म्हणाली, चला निघूया का आता? ती म्हणाली, खरं, पण या तिच्याकडे डोळे फाडून बघत होत्या। पिवळ्या कलरच्या नऊवारी साडीत तिचं रूप खुलूनच आलेलं होतं। डोक्यांवर पदर घेतल्यामुळं आणि त्यावर मॅचिंग शाल ओढल्यामुळं ती एखाद्या महाराणीसारखी दिसत होती। तिघीही तिच्याकडे पाहून एकदम सिटी वाजत होत्या। प्रांजू म्हणाली, काय सुंदर दिसतेस ग तू, जिजूंचं काही खरं दिसत नाही आज। प्रांजूने छातींवर हात ठेवत सांगितलेलं होतं। त्या दोघीही नकारमार्थिक मान हलवत होत्या। स्वरा म्हणाली, प्रांजू दोन्ही हात गालावर ठेवून ओठांचा प्राऊड केला। शपथ सांगते स्वरा, मी जर मुलगा असते ना तर तुझ्याशीच लग्न केलं असतं। रागिनी म्हणाली, आणि आम्ही बरं होऊ दिलं असतं। रागिनी आत येत म्हणाल्या। स्वरा म्हणाली, छोटी आई, आम्ही येतोच होतो खाली। रागिनी म्हणाली, असू द्या, खूप सुंदर दिसताय तुम्ही, दुष्ट नको लागायला कोणाची तुम्हाला। चला खाली, वाट पाहताय सगळे, निघायला उशीर होतोय ना। चौघीही खाली निघून आल्या होत्या। राज एक हात पॅन्टीच्या खिशात घालून कोणातरी सोबत कॉलवर बोलत गाडीला टेकून उभा होता। पिवळ्या कलरच्या कुर्त्यामध्ये त्याचं रूप राजबिडं दिसत होतं। ती येताना दिसली तसं त्याने बोलणं आवर्त घेतलं। स्वरा म्हणाली, निघायचं का? तो हँग झाला होता तिला पाहून। त्याने फक्त होकारमार्थिक मान हलवली आणि गाड्या जेजुरीच्या दिशेने रवाना झाल्या होत्या। कारमध्ये शांतता पसरलेली होती। तिने कोल्हापूरमध्ये बसल्यापासून जी काही खाली मान घातली होती ती काही वर केलेली नव्हती। का म्हणून का विचारता? राजसाहेबांची नजर तिच्यावरून काही हटायला तयारच नव्हती। बिचारीला लाल टोमॅटो झालेला होता लाजून। त्याने ड्रायव्हरला इशारा केला तसं त्याने कारमधली पार्टिशन ऑन केलं। त्याने तिला जवळ ओढून स्वतःच्या मांडींवर बसवलं। तिचे बिचारीचे डोळे बटाट्याने एवढे मोठे झालेले होते। त्याने नजरेने तिला काय म्हणून विचारलं। तिने तिची नजर खाली केली। स्वरा म्हणाली, आहो काय करताय तुम्ही, सोडा ना। राज म्हणाला, नाही, आम्ही नाही सोडणार। स्वरा म्हणाली, आहो। राज म्हणाला, ऐकतोय ना, बोल ना। स्वरा म्हणाली, जावा तिकडं। राज म्हणाला, कुठे जाऊ, तूच सांग ना। स्वरा म्हणाली, आहो। राज म्हणाला, त्याने तिच्या गालांवर गाल घासला तशी ती शहारली आणि त्याच्या मिठीत सामावली। त्यानेही शीटला पाठ टेकत डोळे बंद करून घेतले होते। स्थळ जेजुरी। ते सगळे जेजुरीच्या पायथ्याला थांबलेले होते। छोटी आई म्हणाली, आपण कसे का थांबलेलो आहोत, चला पुन्हा, निघायला उशीर नको व्हायला, संध्याकाळी रिसेप्शन आहे। राज एकटेच कुठं निघालेत, यांना सुद्धा घेऊन जा सोबत। तो गोंधळून त्यांच्याकडे बघायला लागला। स्वराने लाजून मान खाली घातली। छोटी आई म्हणाली, म्हणजे तुम्ही त्यांना उचलून घ्या दोन्ही हातांवर। असं म्हणतात की जो नवरा मुलगा आपल्या बायकोला घेऊन ह्या 450 पायऱ्या चढतो त्याचा संसार सुखाचा होतो। पती पत्नीला खांद्यांवर उचलून पायऱ्या चढणे हे लग्नाच्या नात्यातील सामर्थ्य आणि वचनबद्धता दर्शवते, समजलं का? त्याने एक नजर समोर टाकली, स्वराला उचलून घेतलं आणि चालायला लागला। स्वरा म्हणाली, आहो हात दुखतील तुमचे। तो किंचित गालात हसला। राज म्हणाला, तू आमच्या लॅपटॉप बॅगपेक्षा सुद्धा हलकीच आहे, फार तर 50 किलो वजन असेल तुमचं। तिच्या चेहऱ्यावर हसू पसरलं। तिने गाल फुगवून त्याच्याकडे पाहिलं। राज म्हणाला, असे गाल नको ना फुगू, नाहीतर आम्ही खाऊन टाकू तुझे गाल। ती लाजली। स्वरा मनातच म्हणाली, कोणत्या जन्मात इतकं पुण्य केलं म्हणून तुम्ही नशिबात आलात काय माहिती। तिला गाणं आठवत होतं, मुक्याने बोलले गीत जे जाहले, स्वप्न साकारले पहाटे, पाहिले नाव नात्याला काय नवे। बघता बघता तो तिला घेऊन गाभाऱ्यात आलेला होता। त्याने तिला खाली उतरवलं। स्वरा म्हणाली, तुम्ही ठीक आहात ना? राज म्हणाला, हो। तो पुढं काही बोलणार तेवढ्यातच छोटी आई म्हणाल्या, सूनबाई ही एवढी पैलवानासारखी बॉडी काय कामाची?
जर तुमच्यासारख्या बारीक अंगांच्या पोरीला जर उचलता येत नसेल तर? बरोबर ना राज? तो बिचारा काय बोलणार? त्याने फक्त होकार मारती मान हलवली. दर्शन झालं तसे सगळे घरी यायला निघाले होते. संध्याकाळी रिसेप्शन असल्याने आज घरात पार्टीच होती. मोठमोठे बिझनेसमॅन आणि नेते मंडळी आलेली होती. भाऊसाहेब हवेतून खाली यायला तयार नव्हते. ते आनंदात असल्याने सगळं घर आनंदात न्हावून निघालेलं होतं. आरतीसुद्धा आनंदातच होत्या. त्यामुळे नोकर मंडळी निवांत होती. एकंदरीत सगळं सुरळीत चाललेलं होतं. पण तिकडं ढवळ्या पावड्यांची मात्र राज चांगलीच खबरदारी घेत होता. त्यांच्या ऑफिसचा आजचा रिपोर्ट बघून तो चांगलाच खवळलेला होता. राज म्हणाला, आम्ही काय सांगितलं होतं तुम्हाला आणि तुम्ही काय केलं? शरद म्हणाला, दादासाहेब ते पुढं काय? राज म्हणाला, आम्ही शेवटचं विचारतोय तुम्हाला, काम करायचं आहे की नाही? करायचं असेल तर डेडिकेशनल करा, अदरवाईज ड्रॉप इट. लक्षात येतंय का? ते दोघे खाली मान घालून फक्त ऐकत होते. आणि ते पाहून नाही पाहिल्यासारखं आणि ते पाहून राजच्या रागचा पारा अजूनच वाढत चाललेला होता. त्याने त्याचे दोन्ही हात टेबलवर आपटवले. ते दोघेही दचकून 4 पावलं मागे सरकले. उद्यापासून तुम्ही बॉस म्हणून नाही तर एम्प्लॉय म्हणून काम करणार. उद्यापासून रोज तुम्ही शॉप सकाळी 9 वाजता ऑफिसला जायचं. आम्हाला अपडेट येतीलच. जोपर्यंत तुमच्या वागण्यात सुधारणा होत नाही तोवर तुम्ही ऑफिसमध्ये एम्प्लॉय म्हणून काम करायचं. दर्शन आणि शरद यांच्याकडे आश्चर्याने बघायला लागले. राजचे डोळे अक्षरशः आग उकत होते. राजने त्यांच्या डोक्यांची शीर ताडताड उडत होती. त्यांना तर राजमध्ये यमराज दिसत होता. याचं बोलणं चालू होतं तेवढ्यातच दरवाजा उघडून स्वरा आत आली आणि राजचा राग तिला बघून कोल्हापूर सोडून पडून गेलेला होता. लाल कलरची नेटची साडी, एक साईड घेतलेला पदर, मोकळे सोडलेले केस, गळ्यात त्याने घातलेलं मंगळसूत्र, भागेत कुंकू, बिना मेकअप सुद्धा ती एखाद्या अप्सरेसारखी दिसत होती. राजचं तोंड उघडच राहील तिला पाहून तिने घसा खाकरला. दर्शन आणि शरदला तिच्यात आपल्याला तारणारी देवी दिसत होती. मी नॉक करून यायला हवं होतं का? तिच्या बोलण्याने तो भानावर आला. त्याने दर्शन आणि शरदकडे पाहिलं आणि त्यांना जाण्याचा इशारा केला. त्यांना तेवढंच हवं होतं. ते तेथून सटकले. तिनं हे काय चाललेलं आहे या अर्थाने त्याच्याकडे पाहिलं. तो तिच्या जवळ आला आणि तिला काही कळायच्या आत जवळ ओढलं. तिच्या केसांची बट कानामागे करत तो तिला म्हणाला, राणी सरकार, इतकं सुंदर दिसून आम्हाला मारायचं ठरवलेलं आहे की काय तुम्ही? स्वरा म्हणाली, आहो असं अभद्र काय बोलताय तुम्ही? तिच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने स्वतःच्या कपड्यांवर हात मारून घेतला. राज म्हणाला, बायको, डोळ्यात पाणी आणायचा टँकर फिट केला की काय तुम्ही? इतकं पाणी येतं कुठून? आणि अभद्र कुठं बोललो मी? कौतुक केलं ना? खरंच खूप सुंदर दिसतंय तुम्ही. तो तिचे डोळे पुसत म्हणाला. त्याने जवळ घेतलं. स्वरा म्हणाली, अभद्र नाही तर काय होतं? तुम्हाला काय झालं तर आम्ही काय करायचं? आम्ही सुखाने राहू का असं वाटतं का तुम्हाला? राज म्हणाला, ओके रिलॅक्स, चल खाली जाऊ. राज दोघेही खाली निघून आले. दोघेही एकमेकांसोबत छान दिसत होते. पार्टी हळूहळू रंगात येत होती. सगळे त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत होते. पण ती कोणाला तरी शोधत होती. राज कधीचा तिला पाहत होता. राज म्हणाला, काय झालं? कोणी येणार आहे का? स्वरा म्हणाली, ते भाईजी आणि घरचे आले नाहीत ना अजून म्हणून. तसा त्याचा चेहरा गंभीर झाला. त्याने सुस्कारा सोडत तिच्याकडे पाहिलं. इकडे तिकडे पाहून तो तिला बाजूला घेऊन गेला. स्वीटी, तू तोच विचार करत राहशील तर तू आपल्याबद्दल विचार कधी करणार आहेस? तिने त्याच्याकडे पाहिलं. तो आठ्या पाडून तिच्याकडेच पाहत होता. राज म्हणाला, सॉरी. राज म्हणाला, चल आता. दोघेही पार्टी निघून आले. आजचे आपले उत्सवमूर्ती वहिनीसाहेबांनी आपले लाडके दादासाहेब यांना मी स्टेजवर कपल डान्ससाठी इन्व्हाइट करतो, शरदने अनाउन्समेंट केलं. राज त्याच्याकडे खाऊ का गिळू अशा नजरेने बघायला लागलेला होता. सगळे त्याच्यासाठी टाळ्या वाजायला लागलेलेच होते. स्वराने राजचं ब्लेझर घट्ट पकडलं. स्वरा म्हणाली, आहो डान्स नाही करायचा मला. काहीतरी करा ना तुम्ही. मला नाही करायचा. मला डान्स येत नाही. स्वरा, आपल्याला डान्स करावाच लागेल. माझ्यावर विश्वास ठेव. त्याने तिला नजरेने अस्वस्थ केलं. दोघेही स्टेजवर निघून आले.
म्युझिक सुरू झालं. तू पाहावं मी हरावं, मन होईल का बावरं, मी लपावं तू झुरावं, मी असं का बरं. काकांनी भाऊसाहेबांना आरतीकडे पाहण्याचा इशारा केला तर त्या गालात हसत राज आणि स्वराकडे पाहत होता. मोहित म्हणाला, भाऊसाहेब आम्हाला वाटतंय की आता वहिनी सुनबाईंना स्वीकारतीलच. भाऊसाहेब म्हणाले, तुमच्या तोंडात साखर पडो मोहित, जर असं झालं तर तो आमच्यासाठी सगळ्यात आनंदाचा दिवस असेल. होईल भाऊसाहेब, नक्कीच होईल. दोघेही राज आणि स्वराकडे आनंदाने पाहायला लागलेले होते. हे सपान पहाटेचं अधुऱ्याशा भेटीचं, इशारा दे नजरेचा मला हे मोगऱ्यांची दरवळ, श्वासातून घुटमुटणाऱ्या तुझ्या पायी झालो मी खुडा. डान्स झाला तसे सगळे टाळ्या वाजायला लागले होते. रिसेप्शन पार पडल्यानंतर सगळे आराम करायला निघून गेले. संध्याकाळी जितेंद्र म्हणाला, भावना तुमच्या या स्वभावामुळं आई बाबा सुभाषकडे निघून गेले. सत्येंद्र तोंडही पाहत नाही तुमचं. दोन्ही सुना घाबरून असतात तुम्हाला. स्वभाव बदला तुमचा. आज तुम्ही आजारी असल्याचं नाटक करून आमच्या मनात तुमची जी काही जागा होती ना, ती आता थोडीही शिल्लक नाही राहिलेली आहे. वेळेत सावरा स्वतःला. भावना म्हणाली, तिच्यासाठी तुम्ही आमच्याशी एवढं कठोर का वागताय? अशी काय जादू केली तिने तुमच्यावर, जी तिची एवढी बाजू घेताय तुम्ही? जितेंद्र म्हणाला, ज्या मुलीबद्दल बोलताय ती आपली एकुलती एक मुलगी आहे. लक्षात येतंय का तुमच्या? भावना म्हणाली, ती आमची मुलगी नाही आहे. त्या मुलीने जन्माला येताच आमच्या बहिणीला मारलं. ती आमची कुणीही नाही आहे. जितेंद्र म्हणाला, तुमच्या या अशा वागण्याने एक दिवस सगळं गमावून बसाल तुम्ही. भावना, पश्चाताप होईल तुम्हाला. पश्चाताप करण्याची एकही संधी मिळणार नाही तुम्हाला. लक्षात ठेवा आमचे हे शब्द. एवढं बोलून ते त्यांच्या स्टडी रूममध्ये निघून गेले. रात्री जेवणानंतर आज त्यांच्या रूममधली तिची पहिली रात्र होती. तिघी आधीच तिला भरपूर चिडून झालेलं होतं. त्याने ती लाल गुलाबी झालेलीच होती. मनात धाकधूक होतीच. तिने रूमभर मारली, पण आजची वेळ वेगळीच होती. आज होती त्यांच्या लग्नाची पहिली रात्र. मुलगी कितीही मॉडर्न असली किंवा कितीही शिकलेली असली तरीही लग्न म्हणजे तिच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची घटना असते. आणि जर ते अरेंज मॅरेज असेल तर मनात थोडी भीती नक्कीच असते. प्रत्येक मुलीला वाटतं की आपल्याला समजून घेणारा, आपल्यावर प्रेम करणारा, आपला आदर करणारा, आपल्या शब्दाला मान देणारा जोडीदार भेटावा. कारण या गोष्टींवर पूर्ण आयुष्य अवलंबून असतं. रूम छान फुलांनी सजवलेली होती. मुख्य म्हणजे गुलाबांचा वापर न करता मोगऱ्याच्या फुलांचा वापर केलेला होता. सगळं अगदी साध्या पद्धतीने डेकोरेशन केलेलं होतं. ते पाहून ती हसली. सगळं तिची आवड लक्षात घेऊन सजवलेलं होतं. फार झगमगाट झालेला होता, पण तिला खूप झोप येत होती. लग्नाच्या धावपळीने ती थकून गेलेली होती. त्यांची वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता तिच्याकडे. ती बेडच्या काउंटला टेकून बसली. मोबाईल हातात घेऊन लग्नातले आणि साखरपुड्यातले फोटो पाहू लागली होती. त्याच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून तिच्या चेहऱ्यांवर आनंद पसरलेला होता. बराच वेळ झाला तरी तो अजून आला नव्हता. आता तीही कंटाळलेली होती. ती त्याला कॉल करणार तोच दरवाजा उघडून राज आतमध्ये आला. ब्लॅक कलरचा टी शर्ट आणि नाईट पॅन्ट, विस्कटलेले केस, यामध्ये तो कमालीचा हँडसम दिसतच होता. ती एकटक त्याच्याकडे पाहत होती. दरवाजा बंद करून तो तिच्याकडे वळाला. ब्लॅक कलरची नेटची साडी, त्यावर सिवलेस ब्लाऊज, मोकळे केस. ती आज कमालीची मोहक दिसत होती. तो तिच्या जवळ येऊन बसला. तिने त्याला पाहून नजर खाली केली. तो गालातच हसला. त्याने तिच्या केसांची बट कानामागे करत तिला विचारलं. राज म्हणाला, अजून जागे आहात तुम्ही? झोपल्या नाहीत? स्वरा म्हणाली, तुमचीच वाट पाहत होती मी, तिने अडखडत सांगितले. त्याने तिच्या गालांवर ओठ टेकवले तशी ती अजूनच शहारली. राज म्हणाला, स्वीटी थकल्या आहात ना तुम्ही? झोपा ना मग. तिने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. बघताय का अशा? आमच्यासाठी तुमची तब्येत महत्त्वाची आहे, बाकी काहीही नाही. बस. येतेच त्याने जिंकलं तिला ससरताने. तिने गच्च मिठी मारली त्याला. जरा वेळाने तो बाजूला झाला. चेंज करून या. ती कपडे चेंज करून आली. तो छताकडे पाहत बेडवर पडलेला होता. ती बाजूला येऊन बसली. त्याने तिला इशारा केला तसं ती त्याच्या जवळ सरकली. तिला मिठीत घेऊन तो शांत झोपी गेला होता. थकला तर तोही सुद्धा होताच.
दिवसभर लग्नाची विधी आणि रात्री उशिरापर्यंत काम असं त्यांचं रुटीन झालेलंच होतं. तिच्या मिठीने तो त्याचा थकवा विसरून गेलेला होता. संध्याकाळी सत्येंद्र नुसतं ड्युटी संपवून बेडरूममध्ये आलेला होता. त्याने एक नजर पूर्ण रूमभर फिरवली. त्याला अनिता दिसलीच नाही. त्याने बाल्कनीत पाहिलं तर अनिता पाय पोटात घेऊन बसलेली होती. त्याला हायसं वाटलं. तो तिच्या जवळ आला. सत्येंद्र म्हणाला, अनिता, एकट्याच का अशा बसलेल्या आहात तुम्ही? त्याच्या आवाजाने तिने त्याच्याकडे पाहिलं तर तिचे डोळे पाण्याने काठोकाठ भरलेले होते. अनु, काय झालं? का रडताय तुम्ही अशा? काही झालेलं आहे का? कुणी काही बोललं का तुम्हाला? सांगा आम्हाला. त्याने तिला जवळ घेत तिचे डोळे पुसले, पण तिचं रडणं काही थांबत नव्हतं. ती त्याला बिलकुल हुंदके देत रडायला लागलेली होती. तिच्या अशा रडण्याने त्याला काही समजेनासच झालं. काय करावं काय नाही म्हणून. अनिता, शांत व्हा तुम्ही. त्याने तिच्या पाठींवरून हात फिरवला. तशी ती थोड्या वेळाने शांत झाली. आता सांगा, अशा का रडताय तुम्ही? काही झालं का तुम्हाला? कोणी बोललं का? अनिता म्हणाली, की मम्मी पापाच्या लग्नाचा वाढदिवस आहे उद्या. आम्हाला भेटायचं त्यांना. ती नाकवर ओढत म्हणाली. हे ऐकून त्याने सुस्कारा टाकला. सत्येंद्र म्हणाला, ठीक आहे, जाऊन येऊ आपण. उद्या हाफ डे घेऊ आपण आणि भेटून येऊ. अनिता म्हणाली, पण ते बोलणार नाहीत आमच्यासोबत. सत्येंद्र म्हणाला, आम्ही समजावतो त्यांना, ऐकतील ते. अनिता म्हणाली, नाही, ऐकणार नाही ते कोणाचं, ना तुमचं ना जिजूंचं. अनिता रडून प्रश्न काही सुटणार आहे का? तुम्ही रडू नका ना. त्याने तिच्या कपाळांवर हलकेसे ओठ टेकवले. ती अजूनच बिलगली त्याला. सत्येंद्र म्हणाला, अनिता, जाऊ आपण. मी म्हणालो ना तुला. तू प्लीज शांत हो. कधीपासून रडताय तुम्ही? शांत व्हा आधी. अनिता म्हणाली, किती महिने झाले ते बोलत नाहीत आमच्यासोबत. कधी कॉलेजला जाताना दिसले तरी बघत सुद्धा नाहीत आमच्याकडं. त्यांना आठवण येत नसेल का आमची? स्वराच्या लग्नाला सुद्धा आले नाहीत ते. आम्हाला भेटायचं त्यांना, बोलायचं त्यांच्यासोबत. प्लीज करा ना काहीतरी. उद्या वाढदिवस आहे त्यांच्या लग्नाचा. ती जास्तच रडायला लागलेली होती. सत्येंद्र म्हणाला, जाऊया आपण उद्या. तुम्ही शांत व्हा पहिले. ते बोलतील आपल्यासोबत आणि चिवसोबत सुद्धा. फार आठवण येते मम्मीची. सत्येंद्र म्हणाला, आम्ही आहोत ना, करू काहीतरी. तुम्ही रडू नका, शांत व्हा आधी. विश्वास ठेवा आमच्यावर. त्याने तिला शांत केलं आणि झोपवलं. तिला झोपून तो रूमच्या बाहेर पडला. त्याने सत्येंद्रला स्टडी रूममध्येच बोलावून घेतलेलं होतं. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.